पै बुद्धी तेणे बोधे पाहता अखंडते समाधी राम कृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा राम कृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा जने वने निरंजनी वासुदेव समान जने वने निरंजनी वासुदेव समान एका जनार्दनी चित्त चैतन्य घन राम कृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा राम कृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू विवेक गुरु वाक्य छेदी भवबंधू राम कृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा राम कृष्ण वासुदेव हरी देवी देही झाला गा शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून मानवाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात. विठ्ठल क्षेत्रामध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या चरण सानिध्यात फोटवाले या धर्मशाळेमध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त परमपूजनीय प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण नरहरी महाराज चौधरी यांच्या आयोजनाने
आणि सर्व गुरुबंधू आणि सर्व गुरुजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा जो उत्सव, या उत्सवातील आजची सेवा परमपूजनीय प्रतस्मरणीय गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडं आलेली आहे. चिंतनाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा यांच्या चरणी उपस्थित असणारी सर्व ऋषी मुनी, गुप्त रूपाने असणारी सर्व सिद्ध मंडळी, सर्वांच्या चरणी आणि तसंच सर्व उपस्थित असणारे सर्व गुरुजन, परमपूजनीय प्रातस्मरणीय शास्त्री महाराज आहेत, पूजनीय गुरुवर्य नाना आहेत, गुरुवर्य परमपूजनीय शिंदे महाराज आहेत, परमपूजनीय गोडसे आबा आहेत आणि उपस्थित सर्वच संस्थेतील आणि सर्व गुरुजन मंडळी, सर्व साधक, सर्व उपस्थित असणारे सर्व भाविक, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे ओढतो. विठ्ठल सेवा हा उत्सव हा मोठे बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आहे. त्यांचं नावच मोठे बाबा आहे, कारण संत हे मोठेच असतात. जे मोठे असतात तेच संत असतात. विठ्ठल लघु शब्दाचा अर्थ आहे छोटा आणि गुरु शब्दाचा अर्थ आहे मोठा. आणि गुरु जे असतात ते मोठेच असतात आणि गुरु हे संतच होऊ शकतात. जे संत पदाला प्राप्त झालेले नाहीत ते गुरु होऊ शकत नाहीत. ते गुरु पदाला योग्य नाहीत, ते गुरु असू शकत नाही. आपण करूयात पुढे गुरुचा विचार. बाबा हे मोठे, अनेक दृष्टीनं मोठे, कार्यदृष्टीनं मोठे, स्वरूप दृष्टीनं मोठे. बाबांचं कार्य हे वाणीनं वर्णन करणं होणार नाही. विठ्ठल विठ्ठल
ही पुरी पडत नाही. वाणीनं त्यांचं वर्णन होऊ शकत नाही. वाणी अपुरी पडते, अपुरी. अजून जगामध्ये असे शब्दच निर्माण झालेले नाहीत की जे शब्द संतांच्या स्वरूपाला, संतांच्या कार्याला, संतांच्या महिम्याला गवसणी घालतील. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा स्वरूपाचं वर्णन करत असताना जसं श्रुती सांगते की यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. परमात्मा स्वरूपापासून वाणी ही परत फिरते आणि मनही परत फिरतं. वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही आणि मनही त्या परमात्म्याचं चिंतन करू शकत नाही. आणि संत गुरु ते असतात की जे परब्रह्म स्वरूप झालेले असतात आणि परब्रह्म स्वरूप झालेले असल्यामुळं त्यांच्याही स्वरूपाला वाणी वर्णन करू शकत नाही आणि मनाने त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करता येत नाही. विठ्ठल त्यांच्या वर्णनाने, त्यांच्या सेवेने, त्यांच्या स्तुतीने आपला फायदा होत असतो. ऐके ऐके वाचा विसवेते साधो कथा. आपली वाणी शुद्ध होते, आपली वाणी विश्रांतीला प्राप्त होते आणि म्हणून आपण संतांचं वर्णन करायचं असतं. मोठे बाबा हे संत आहेत, महात्मा आहेत. महात्मानस्तुमं पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. आणि महात्मा शब्दाचा अर्थ आहे की ज्यांचा आत्मा महान आहे, अर्थात आत्मा नाम अंतःकरण. ज्यांचं अंतःकरण एवढं महान आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये देशानी, कालानी आणि वस्तूनी ज्याला परिच्छेद नाही अशा प्रकारचा परमात्मा ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये साठवला, एवढं ज्यांचं अंतःकरण आहे त्यांनाच काय म्हणतात? महात्मा म्हणतात. अर्थात महात्मा, संत हे देवापेक्षाही मोठे असतात. साधू थोर जाना, 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 साधू थोर साधू संत हे
बाबांचं जीवन आहे. लहानपणापासून बाबांनी गुरुजनांचा संग केला. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये प्रवेश केला. 4 वर्षे पूर्ण केली. गुरुजनांच्या संगतीत राहून गुरुजनांची सेवा करून अध्यात्मज्ञान आत्मबोध प्राप्त करून स्वतःचं जीवन कृतकृत्य करून घेतलं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशी स्थिती प्राप्त केल्याच्या नंतर उर्वरित जीवन बाबांनी हे तुमच्या आमच्या करता अर्थात पूर्ण जगाकरता अशा प्रकारचं खर्ची केलं. जसं चंदन स्वतः उघळतो, स्वतः झिजतो आणि जगाला सुगंध अशा प्रकारचा मोठे बाबांनी उर्वरित जीवन हे विद्यार्थ्यासाठी झिजवलं, खर्ची केलं. शेवटापर्यंत जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत बाबांनी संस्थेसाठी आणि विद्यार्थ्यासाठी अशा प्रकारचं पूर्ण जीवन झिजवलं. त्या संतांचं वर्णन, मोठे बाबांचं वर्णन वाणीने आपल्याकडून होणार नाही. आणि खरं तर असं आहे की संत वर्णन करण्यासाठी संत कळावे लागतात आणि संत आपल्याला कळत नाहीत. संत कळण्याकरता संत व्हावं लागतं. म्हणून आपल्या बुद्धीनं आपण संतांचं वर्णन नाही करू शकत. म्हणून मोठे बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे ओढतो. चिंतनासाठी अभंग नाथ महाराजांचा निवडलेला आहे. वासुदेव या प्रकरणातील आहे. अभंग हा निवडण्याचं कारण हे आहे की क्षेत्रातलं कीर्तन आहे आणि क्षेत्रामध्ये सकाळच्या भजनामध्ये जे अभंग म्हटले जातात, काकडा भजनामध्ये जे अभंग म्हटले जातात त्या अभंगावर चिंतन करावं असं मोठ्या लोकांचं ऐकलेलं आहे. आणि म्हणून हा वासुदेव प्रकरणातील नाथ महाराजांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगातून नाथ महाराज अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा उपदेश करतात.
कोणाला करतात? तुम्हा आम्हाला करतात. जे विषयामध्ये अशा प्रकारचे आसक्त झालेले लोक आहेत, विषयासक्त आहेत, जन्माला येऊन विषय संपादन करणं, विषय प्राप्त करणं आणि विषय भोगणं हेच ज्यांचं साध्य आहे, हीच ज्यांच्या बुद्धीची धारणा आहे, अशा प्रकारचे जे लोक आहेत, अशा प्रकारचा जो समाज आहे, अशा लोकांना नाथ महाराज या अभंगातून उपदेश करतात. विठ्ठल देवधर्म सांदी पडिले सकळ विषय किंवा विषय ओढी बोलले जीव आता याची कोण करील कीव उपजे नारायणी भाव पाहुणी ठाव. तर अशा प्रकारचे विषयाने ज्यांचं चित्त भुललेलं आहे, आकर्षित झालेलं आहे, अर्थात ज्यांच्या चित्तात विषयासक्ती आहे आणि विषयासाठीच अशा प्रकारचं काहीही करायला तयार आहेत, पण त्याचा परिणाम सामान्य लोकांच्या तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून विषय भोगाचा, संसाराचा परिणाम काय ते तुकोबा नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. तरी नाथ महाराजांसारखी, तुकोबाबांसारखी, ज्ञानोबाबांसारखी ही जी संत मंडळी आहे, यांना विषय भोगाचा परिणाम अशा प्रकारचा दिसतो. आपण विषयाकडे जातो, विषय भोगतो, त्याचं कारण आहे आपण विषयाकडे जातो ते सुखासाठी, विषय सुख अशा प्रकारचं भोगतो. आपल्याला विषय लागतात असं नाही, आपल्याला जे लागतं ते काय लागतं? सुख अशा प्रकारचं लागतं, सुखाची अपेक्षा असते. आणि सुख आपल्याला विषयातून भेटतं किंवा भेटल्यासारखं वाटतं. दुसरं आपल्याला कोणतं सुखाचं साधन नाही, म्हणजे आपल्याला वाटत नाही की दुसरीकडे कुठं सुख असेल. अर्थात विषयातून थोडंफार सुख झाल्यासारखं आपल्याला होतं आणि म्हणून आपण विषयाकडे जातो. एका विषयाकडे गेलो, तो विषय भोगतो आणि विषय भोगत असताना थोडंसं सुख झालं, ते थोडा वेळ होतं.
आपल्या वेदांत शास्त्राच्या सरणीनुसार ज्या वेळेला विषय प्राप्त करण्याकरता ज्या वेळेला वृत्ती चंचल होते आणि विषय प्राप्त झाला की प्राप्त विषय झाल्याच्या नंतर क्षणभर काही कालापर्यंत वृत्ती स्थिर होते आणि त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मसुखाची प्रतीती येते. आत्मसुखाचं प्रतिबिंब त्या वृत्तीमध्ये पडतं. अर्थात विषय प्राप्ती आणि आत्मसुखाची फार थोड्या काळपर्यंत अनुभूती ही एका काळामध्ये होते किंवा फार जवळच्या अशा प्रकार जवळजवळचा जो क्षण आहे त्या क्षणामध्ये होते. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण हे जे सुख भोगलं हे सुख कशाचं आहे? विषयाचंच आहे अशा प्रकारचं वाटतं. आणि मग पुन्हा परत विषय मिळवण्याकरता आपण प्रयत्न करतो. मग शब्द विषय मिळवला, शब्दात नाही सुख भेटलं, पुन्हा वाटतं स्पर्शात सुख भेटेल, पुन्हा स्पर्श विषयाकडे जातो. स्पर्श विषय मिळवला, स्पर्शात सुख नाही अनुभवाला आलं, पुन्हा रूप विषयाकडे जातो, रूपात नाही अनुभवाला आलं, पुन्हा रस विषयाकडे जातो, रसाकडे नाही अनुभवाला आलं, गंध विषयाकडे जातो. असे हे झालं की ते, तो झाला की तो, तो झाला की तो, तो झाला की तो, असं सारखं विषय बदलीत राहतो. या विषयाकडून त्या विषयाकडं, त्या विषयाकडून त्या विषयाकडं, आणि अखंड पण विषयच भोगत राहतो. विषय सोडून विषया वाचून दुसरं कोणतं सुख आहे ही कल्पना सुद्धा आपल्या मनात कधी येत नाही. विषय भोगल्यानंतर विषय भोगणाऱ्याला विषय भोगल्यानंतर जन्म घ्यावा लागतो. विषय भोगले की त्या विषयाची वासना अंतःकरणात निर्माण होते आणि ती वासना विषयाची निर्माण झाली की वासनेमुळे मग जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो आणि जन्म घेतला की मरावं लागतं. कारण जी वस्तू जन्माला येते त्या वस्तूला मरावं हे निश्चित लागतं. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वम शोचित मनसि. हा नियमच आहे. जो खाटेवर आला त्याला ताठीवर एक ना एक दिवस जावं लागतं. फक्त कोणी लवकर जातं, कोणी उशिरा जातं. विठाल
त्या पेट्रोलने अग्नी विझत नसतो, अजून भडकत असतो. तसं विषय भोगल्यानंतर कोणी तृप्त होत नाही, उलट अजून ती विषयाची आग काय होत असते, भडकत असते, वाढत असते. विषय भोगून आजपर्यंत कोणी तृप्तही झाला नाही, कोणी आमर झाला नाही. विषय ज्याने भोगले, फार विषय भोग, आपल्याकडे विषय फार नाही भोगायला, फार मोठी मोठी माणसं विषय भोगणारी होऊन गेली. आता नाही त्याचं वर्णन करत, पण खूप विषय भोगले, पण कुणीच आजपर्यंत तो विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, केली आयुष्याची गाळणी, विषय भोगून उलट आयुष्याचं वाटोळं होऊन जातं, सगळं आयुष्य बरबाद होऊन जातं विषय भोगून. मग काय करायला पाहिजे? विषय भोगायला नाही पाहिजे. विषय भोगल्यानंतर जन्म मरणाची बाधा प्राप्त होते, विषयासक्ती निर्माण होते, जन्म घ्यावा लागतो. जन्म घेतला की मग पुन्हा विषय भोगतो, आणि विषय भोगून शेवटी मग पुन्हा मरतोच. कारण जन्म द्यायला शेवटी त्याचा विकार काय आहे? मरण हाच त्याचा विकार आहे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीय, त्याने शेवटचा विकार हा विनश्यती असतो. तो त्यात नष्ट होतो, म्हणजे मरतो, म्हणजे त्याला मरावं लागतं. आणि कुणी मारत जर असेल तर ती मारणारे कोण आहेत? विषय आहेत. विषय खरं आपण म्हणतो विषय आम्ही भोगले, विषय आपण भोगीत नसतो. तेच आपला कस काढून घेतात. तेच नाथ महाराज सांगतात की हे बाबानो, विषय भोगू नका. का विषय भोगू नका? कारण विषय जर भोगले, विषयाचं सेवन केलं, जन्म मरणाचा बाधू, जन्म मृत्यूची बाधा त्याला प्राप्त होते. मग काय करायचं? मग काय नाही. जर या जन्म मृत्यूच्या बाधेतून मुक्त व्हायचं असेल, जन्म आणि मरणाच्यावर जर विजय मिळवायचा असेल, तर तुम्ही संतांना शरण जावं, संतांची सेवा करावी. विठ्ठल Hare
जनार्दने पूजा करी काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी संतांना शरण जावं संतांची सेवा करावी त्यांना आसनं घालावी त्यांची पूजा करावी त्यांची सेवा करावी हे साधन आहे आपल्या जन्ममृत्यूला नष्ट करण्याचं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः तद्विधी अजुना तू हे जाणून घे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया त्यांची सेवा करावी श्लोकातला क्रम वेगळा आहे पण असा प्रत्यक्ष क्रम लावताना उलटा लावायचा सेवया अगोदर घ्यायचं त्यांची सेवा करावी सेवा करून ज्या वेळेला गुरु प्रसन्न असतील निवांत असतील अशा वेळेला त्यांना प्रणिपात करावा आणि प्रणिपात करून नम्रतेनं नम्र भाव धरून मग त्यांना काय करावा प्रश्न करावा त्यांना प्रश्न विचारावा विचारण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत विचारत असताना गुरूंना शरण गेल्यानंतर ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला नम्र भाव असावा नम्रीपणा नसावा विठ्ठल आणि मग ज्यावेळेला गुरु उपदेश करतील गुरु ज्या वेळेला उपदेश करतात गुरु जे आपल्याला उपदेश करतात अर्थात गुरु जे उपदेश करत असतात तो वेद वाक्याचा उपदेश करत असतात आणि त्या वेद वाक्यामध्ये दोन प्रकार आहेत एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य महावाक्याचा उपदेश करतात अर्थात जीव ब्रह्म ऐक्याचा उपदेश करतात गुरुनी उपदेश केल्यानंतर गुरुनी जो उपदेश केला त्याचा काय करावा विचार करावा विचार विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधो विठ्ठल संसार बंध आपला काय होऊन जातो नष्ट होतो संसार बंध म्हणजेच ज्याला पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्याला जन्म मृत्यूची बाधा म्हटलेली आहे ती जन्म मृत्यूची बाधा म्हणजेच काय आहे भवबंध अशा प्रकारचा आहे आणि हा भवबंध गुरुच्या वाक्याने नष्ट होत असतो गुरुच्या वाक्याने विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधो गुरुचा वाक्याचा विचार कर गुरुच्या वाक्याचा विचार करून हा भवबंधाचं तू छेदन कर विठ्ठल विचाराशिवाय नाही महाभवबंध नष्ट क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार भव सिंधू सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः सतत सतत विचार करावा विचारा वाचून न पविले समाधान विठ्ठल विठ्ठल
चिंतनाकडे वळतो. हा भवबंध नष्ट करण्याचा उपाय सांगतात की विचार करायचा, आणि तो विचारही गुरुने जो उपदेश केलेला आहे, गुरूंचं जे वाक्य आहे त्याच्याविषयीचा विचार करायचा. गुरुच्या वाक्याचा विचार हा आपला भवबंध नष्ट करतो. गुरु उपदेशाच्या द्वारा हा भवबंध काय करतात? नष्ट अशा प्रकारचा करत असतात. म्हणजे गुरु तर शास्त्रातलाच उपदेश करतात ना, शास्त्रातलंच सांगतात. महावाक्य सांगतात म्हणजे महावाक्य कशात आलेलं आहे? शास्त्रात आलेलं, अर्थात वेदात आलेलं आहे. त्याच्यापेक्षा गुरुला शरण जाण्यापेक्षा, गुरुची सेवा करण्यापेक्षा, मग ते कधी उपदेश करायचे, कधी प्रसन्न व्हायचे, त्यापेक्षा आम्ही असं करतो, तो वेदच विकत आणतो आणि तो पाठ करतो. गुरुला शरण जायचं कशासाठी? कशासाठी सेवा करायची एवढी? असं जर कोणी म्हणेल तर त्याचं उत्तर असं आहे, गुरु वेदातला उपदेश जरी करत असले, वेदातलेच ते वाक्य असले, तरीही ते वाक्य नुसते वाचून पाठ करून फायदा होत नाही. त्याने भवबंध नष्ट होणार नाही. त्या वाक्याच्या द्वारा भवबंध निवृत्त होण्यासाठी ते वाक्य गुरुच्या मुखातून यावे लागतात. विठ्ठल गोळी लागल्यानंतर मनुष्य मरतो. कुठलाही पशु जनावर कुठलंही मरतं गोळी लागल्यानंतर. पण त्या गोळ्या जर हातात घेतल्या अशा मुठभर आणि अशा फेकून मारल्या, अशा हाताने जर त्या गोळ्या फेकून मारल्या तर माणूस मरत नाही. गोळीनं माणूस मरत नाही असं नाही, पण ती गोळी बंदुकीतून यावी लागते. बंदूक रूपी या यंत्रातून ज्या वेळेला ती गोळी येते त्यावेळेला ती पुढच्या जीवाला, पुढच्या मनुष्याला, प्राण्याला मारण्याची शक्ती तिच्यामध्ये निर्माण होत असते. तसं वाक्य हे वेदातलं जरी असलं, वेदातल्याच वाक्याचा गुरु उपदेश जरी करत असले तरी ते वाक्य गुरुच्या मुखातून यावं लागतं. गुरुचं मुख ही बंदूक आहे, बंदूक. आणि त्या गुरुच्या मुखातून कृपेच्या शक्तीनं ज्या वेळेला ते वाक्य बाहेर पडतं त्यावेळेला ते जीवाचा बंधन नष्ट करणारा अशा प्रकारचं ते वाक्य होत असतं. तुझी झाला घात
करतं? घात करतं, घात. पण ते गुरुच्या मुखातून आलं तर, गुरुनी कृपा केली तर. परिपाक झाला म्हणी. आपण असं नुसतं ग्रंथ वाचून आपण आपला भवबंध नष्ट करू शकत नाही. ते वाक्यापेक्षा आहे ना, गुरूंची कृपा ही महत्वाची. गुरुची कृपा आपला उद्धार करते. गुरुची कृपा आपला भवबंध नष्ट करत असते. अन्यथा सगळेच गुरु वाक्याचा उपदेशच करतात असं नाही. आपल्या शिष्याला भवबंधातून तारण्याकरता वेगवेगळ्या उपायाची योजना करतात. त्याच्यामध्ये फक्त एक उपाय म्हणजे उपदेश आहे. विठ्ठल गुरु आपल्या शिष्याला जे बोध देत असतात, त्या बोध देण्याचे दीक्षा म्हणतात त्याला. त्या दीक्षेचे 4 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहेत. एक स्पर्श दीक्षा, एक दृक दीक्षा, शब्द दीक्षा आणि संकल्प दीक्षा, असे दीक्षेचे 4 प्रकार आहेत. कधी कधी गुरु आपल्या शिष्याला स्पर्श करतात आणि स्पर्श करून आपल्या ठिकाणी असणारा बोध, आपल्या ठिकाणी असणारं ज्ञान ते शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करतात. याला स्पर्श दीक्षा म्हणतात. कधी कधी फक्त दृष्टीनं अवलोकन करतात आणि दृष्टीच्या द्वारा आपल्या ठिकाणी असणारं ज्ञान, आपल्या ठिकाणी असणारा बोध शिष्याच्या ठिकाणी संक्रमित करतात. कधी शब्दाच्या द्वारा, उपदेशाच्या द्वारा संक्रमित करतात, तर कधी कधी नुसता संकल्प करतात की आपल्या ठिकाणी असणारं ज्ञान हे माझ्या शिष्याला प्राप्त व्हावं, की लगे त्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान आपोआप शिष्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतं. विठ्ठल आणि अशा प्रकारे आपल्या ठिकाणचा बोध शिष्याच्या ठिकाणी प्रगट करण्याची कला ही हातोटी ज्यांना जमते ते गुरु असतात. असे मोठे बाबा आहेत. विठ्ठल स्पर्श दीक्षेद्वारा बोध दिला जातो. गुरु देतात. काही महात्मे असे असतात की तो बोध मिळवतात पण दुसऱ्याला देता येत नाही. ते कृतकृत्य, गुरुपासून त्यांनी ज्ञान मिळवलं असल्यामुळे ते स्वतः कृतकृत्य जरी असले तरी दुसऱ्याला बोध देता येत नसल्यामुळं ते गुरु होऊ शकत नाही. गुरु होण्याकरता ज्ञान द्यावं लागतं. ज्ञान दिल्याशिवाय गुरु होत नाही. आणि मग कुठल्या का होईना एका प्रकाराने ज्ञान द्यावं लागतं. असे काही महात्मे की स्पर्श दीक्षेच्या द्वारा ज्ञान प्राप्त करतात पण त्यांना दुसऱ्याला देता येत नाही. त्याला उदाहरण दिलेलं आहे. जसं लोखंड, त्या लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं काय होतं? सोनं होतं. हे सामर्थ्य परिसीच आहे. परिसाच्याच ठिकाणी हे सामर्थ्य लोखंडाला सोनं करण्याचं, दुसरं कशामध्ये नाही. पण एकदा स्पर्श होऊन त्याचं सोनं झालं
की पुन्हा त्या सोन्याला जाऊन दुसरं लोखंड येऊन जर मिळालं आणि त्याला म्हटलं की वा तू अगोदर आमच्यासारखाच तू लोखंड होतास, तू आता सोनं झालास, तुझ्यासारखं आम्हाला पण सोनं बनव ना, असं म्हटल्यानंतर ते बनेल का? त्याला बनवता येत नाही. म्हणजे लोखंडाने परिसाचा स्पर्श प्राप्त करून स्वतःचं सोनं करून घेतलं, पण त्याला दुसऱ्याला सुवर्णत्व देता येत नाही, त्याला दुसऱ्याला सोनं बनवता येत नाही. मग असे जे महात्मे आहेत, गुरुपासून स्पर्श दीक्षेनं ज्ञान प्राप्त केलं, पण त्यांना स्पर्श करून दुसऱ्याला जर बोध देता येत नसेल तर ते गुरु नाही. असे महात्मे दुसऱ्यांना स्पर्श करून बोध देता आला पाहिजे. जसं दिवा असतो, त्या दिव्याला एक वात लावून वात नेऊन लावली की ती वात दिवा बनते. तिनं दीपत्व प्राप्त केलं. अगोदर नुसती वात होती, पण दिव्याला स्पर्श केल्यानंतर ती दिवा झाली, म्हणजे तिच्या ठिकाणी दीपत्व आलं. आणि मग दीपत्व आल्यानंतर त्या वातीला ज्यावेळेला दुसरी वात येऊन मिळते, त्यावेळेला त्या दुसऱ्या वातीला ती दीपत्व देऊ शकते की नाही? देऊ शकते. म्हणून संत गुरु या दिव्याच्या जातीचे असतात. विठ्ठल कधी कधी संत नुसतं दृष्टीनं बोध देतात, दृष्टीनं बोध प्राप्त करतात. पण दृष्टीनं बोध दिल्यानंतर समोरचा दृष्टीनं दिलेला बोध घेतो आणि तो जर दुसऱ्याला देत असेल तर तो गुरु होऊ शकतो. नुसता बोध संपादन केला आणि देता नाही आला तो गुरु होऊ शकत नाही. त्याला ही उदाहरण अशा प्रकारचं दिलेलं आहे. जसं चक्रवाक पक्षी, ज्ञानोबाने वर्णन घेतलं, या चक्रवाकाची मिथुन. चक्रवाक पक्षी हा अतिशय कामक पक्षी आहे. ज्ञानोबाने वर्णन करत असताना एक रूपक केलेलं आहे. नदी असते, तो चक्रवाक पक्षी पलीकडे असतो, ती मादी अलीकडे असते. आणि मग जो सूर्यास्ताला गेला, अंधार पडला, तर मग दोघांचा वियोग होतो. अंधार पडल्यानंतर पक्ष्यांची दृष्टी जाते, ते दोघांची भेट होत नाही. मग ही मादी अलीकडून ओरडते, तो पक्षी पलीकडे असतो, तो तिकडून ओरडतो. आणि रात्रभर त्यांचे म्हणजे मोबाईल जवळ नसताना त्यांचं बोलणं चालू असतं. ते तिकडून ओरडतो, तिकडून ओरडतो, हे इकडून ओरडते. मग ओरडल्यानंतर हिला वाटतं की आपण त्याच्याकडे जावं, त्याला वाटतं आपण हिच्याकडे जावं, म्हणून तो तिकडून इकडे येतो, ही इकडून तिकडे जाते. पुन्हा ओरडतात, तर तो इकडे आलेला असतो, ही तिकडे गेलेली असते. मग पुन्हा विचार करतात, पुन्हा हा विचार करतो की आपण तिच्याकडे जावं, ती विचार करते याच्याकडे जावं, ती इकडे येते आणि हा तिकडे जातो. रात्रभर यांची काय होत नाही, भेट होत नाही. वियोगानं नुसते दुःखी झालेले असतात, तडपत असतात. आणि मग यांची भेट कधी होते? ज्यावेळेला सूर्य उदयाला येतो. सूर्य उदयाला आल्याच्या नंतर सगळीकडे प्रकाश होतो आणि मग यांची भेट होते. भेट झाल्यानंतर त्यांच्या भेटीत जो आनंद प्राप्त होतो, तो आनंद प्राप्त कोणी करून दिला हो? सूर्याच्या प्रकाशाने. सूर्याचा प्रकाश म्हणजे सूर्याची दृष्टी आहे. सूर्याच्या दृष्टीनं म्हणजे प्रकाशाने त्यांनी आनंद संपादन केला. पण त्यांना मिळालेला आनंद त्यांना दुसऱ्याला देता येतो का? दुसऱ्याला देता येत नाही. पण त्यांना दुसऱ्याला देता आला तर संत म्हणता येईल. तसं गुरूंच्या कृपादृष्टीतून बोध मिळवला आणि दुसऱ्यांना देता आला तर ते गुरु होऊ शकतात, तर ते गुरु असतात. त्याला उदाहरण दिलंय कासवीचं. कासवी आपल्या पिलाचं पोषण करते. कसं करते? ती भूक लागली की पिलं कासवीच्या समोर जातात. कासवीला स्तन नसतं, तिला दूध येत नाही, ती स्तनपान करून पिलांचं पोषण करत नाही, नुसतं कृपादृष्टीनं पाहते. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, कासवीचे सुधा नाही भेटिया, सुधा नाही
पुष्ट झालेलं ते पिल्लू अर्थात ते जर मादी असेल आणि ते मोठं झाल्यानंतर त्या मादी रूपी त्या पिलाला ज्या वेळेला पिलं होतात त्यावेळेला तिच्या पिलांना पुन्हा पुष्ट करण्याची सामर्थ्य तिच्या ठिकाणी असतं की नाही? असतं. आईच्या कृपादृष्टीनं पुष्ट झालेलं ते पिलू स्वतःच्या पिलांना नंतर कृपादृष्टीनं काय करतं? पुष्ट करतं. संत तसे असतात, गुरु तसे असतात, आपल्या गुरुपासून बोध प्राप्त करतात कृपादृष्टीनं आणि आपल्या शिष्याला संक्रमित करतात कृपादृष्टीनं. अर्थात मिळवला ही कृपादृष्टीनं आणि देतात ही कृपादृष्टीनं. विठ्ठल शब्ददक्षिणाही बोध दिला जातो. हा तर नेहमी त्याच प्रकारे गुरु शिष्याला उपदेश करत असतात. त्याच्यासाठी उदाहरण आहे कोकिळाचं. कोकिळ आहे ना, कोकिळा ज्यावेळेला अंडे देते तर त्या अंड्यावर ती स्वतः नाही बसत. त्याच्यामध्ये पिल्लू निर्माण होण्यासाठी ती पंखाखाली घेऊन त्याला उभावे लागतात ना, स्वतः बसत नाही. मग ती काय करते? एखादं कावळ्याचं घर पाहते, त्या कावळ्याच्या घरट्यामध्ये आपले स्वतःचे अंडे नेऊन ठेवते. ती कावळी तिचे अंडे असतात, त्या अंड्यामध्ये हे या कोकिळीनं ठेवलेलं अंड तिच्या लक्षात येत नाही. स्वतःच्या अंड्याबरोबर त्या कोकिळीचं अंड ती काय करते? उगते. आणि मग ज्या वेळेला त्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात, त्या कावळीच्या पिल्लाबरोबर हे कोकिळाचं पिल्लू काय होतं? मोठं होतं. आणि मग ती जी कोकिळ आहे तिथंच असं फिरत राहते. कावळी ज्या वेळेला बाहेर जाते, कावळी नसताना मग त्या घरट्याजवळ जाऊन ते पिलं खेळत असताना तिथं कुंजन करते. गुंजन कुहू 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 अशी करायला लागते. आणि अशी ती कोकिळा वरडायला लागली की ती कावळीची पिल्लं आणि कोकिळाचं पिल्लू ते पण त्या कोकिळासारखं वरडायला पाहतात. पण ते कावळीला काय जमत नाही, कावळीच्या पिल्लांना काय जमत नाही. ते जमतं कुणाला? कोकिळाला जमतं. आणि कोकिळाला जमलं, बाकीच्यांना जमत नाही. त्याच्यातून ती कोकिळाचं पिल्लू हे बोध प्राप्त करून घेतं. अरे यांना जमलं नाही, मला जमलं म्हणजे मी यांच्या जातीचा नाही, हिच्या जातीचा आहे. लक्षात येतं ही आपली आई आहे हे बोध प्राप्त करून तिच्यासोबत ते निघून जातं. आता ते पिल्लू जर मादी असेल तर तिनं आपल्या आईच्या शब्दापासून कुहू कुहू या आवाजापासूनच आपण कोकिळा आहोत हा बोध प्राप्त केला. आणि नंतर तो बोध प्राप्त केलेला ज्यावेळेला तिला पिल्लू होईल त्यावेळेला त्या पिल्लाला ती बोध देऊ शकते की नाही? देऊ शकते. गुरु तसे असतात. गुरु तसे असतात, शब्दाने बोध प्राप्त करतात आणि शब्दाच्या द्वारा शिष्याला देतात. विठ्ठल शेवटचा प्रकार आहे संकल्प दीक्षा. संकल्प दीक्षा म्हणजे केवळ संकल्पाने ज्ञान देतात. संकल्पाने जसं ते माशाचं पिल्लू असतं बघा. मासा अर्थात ती मादी कुठेतरी फिरत असते पाण्यामध्ये, ते तिचं पिल्लू कुठेतरी असतं. पण त्या पिल्लाला भूक लागली की ती संवेदना त्या आईला होते. आणि मग जिथं कुठेही असली की नुसता संकल्प करते आणि नुसता संकल्प केला, नुसती इच्छा केली की त्या संकल्पाने त्या मत्स्यीचं पिल्लू काय होतं? तृप्त होतं. तसं गुरु कुठेही असली, शिष्य कुठेही असला, कोणत्याही देशात असला, काय आहे जिथं स्पर्श दीक्षा पाहिजे, जिथं नेत्र दीक्षा अर्थात दृक दीक्षा असते, जिथं शब्द दीक्षा असते तिथं शिष्य जवळ लागतो, समोर लागतो. पण जिथं संकल्प दीक्षेना बोध देता येतो, शिष्य जवळ जरी नसला तो अन्य देशात जरी असला, फक्त गुरुनी संकल्प
माझ्या शिष्याला बोध प्राप्त व्हावा. नुसत्या संकल्पाने शिष्याला काय होतो? बोध प्राप्त होतो. नाथ महाराजांनी गावबाला फक्त संकल्प केला की आता पुढचं रामायण कोण लिहिल? गावबा लिहिल. नुसता संकल्प केला की नाथ महाराजांचं रामायण आणि गावबाने पुढे लिहिलेलं रामायण ओळखूच येत नाही. विठ्ठल शंकराचार्यांचा एक शिष्य, तो गिरी नावाचा एक शिष्य होता. आचार्यांची सेवा करायचा, नुसती सेवा करायचा, काही पाठांतर करत नव्हता, काही नव्हतं, पण आचार्यांची खूप काळजी घ्यायची. आणि आचार्यांचं असं होतं, तो पाठाला आला तर पाठ सुरू करायचे. तो काही अभ्यास करत नव्हता, ग्रंथ हातामध्ये धरत नव्हता, कसा धरायचा ते पण त्याला कळत नव्हतं. मग बाकीचे नुसते असे बघायचे एकमेकाकडे, असतातच हुशार विद्यार्थी, अति हुशार ते कुचबुच चालायची त्यांची. गो आचार्य असं का बरं करतात? त्या गिरीला काय हुंकाट कळत नाही आणि ते आल्याशिवाय आचार्य पाठ सुरू करत नाही. बरं त्याला पाठाला येऊन तरी काय फायदा आहे? असं चाललं होतं आणि आचार्यांच्या ते कानावर आलं आणि आचार्यांनी ठरवलं की आजचा पाठ गिरीला सांगायला लावायचा. गिरी कुठं आचार्यांच्या छट्या धुवायला गंगेत गेलेला होता. तो तिथं नव्हताच आणि तो असा छट्या धुतल्या, त्याने अशा पिळल्या आणि आश्रमामध्ये येण्यासाठी तो निघाला. तिथून घाटच वर चढत होता आणि घाट वर चढत असताना आचार्य आश्रमात होते. आश्रमातून संकल्प केला की माझ्या ठिकाणचा बोध कोणाला प्राप्त व्हावा? गिरीला प्राप्त व्हावा. आणि मग तिथं घाट चढत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये बोध प्रगट झाला आणि तिथून तो आचार्यांची स्तुती करत, संस्कृत मध्ये स्तुती करत असतो. आश्रमात आला पण तो तोंडातच बोट घातलं आणि नुसतं संस्कृत मध्ये आचार्यांचं स्तवनच केलं असं नाही. तिथून पुढचा वेदांताचा पाठ आचार्यांच्या जगादीवर बसून आचार्यांनी त्याला सांगायला लावला आणि बाकीच्या पोरांना तो पाठ ऐकायला लावला. म्हणजे मला सांगायचंय काय, नुसता संकल्प केला, संकल्पानेही गुरु आपल्या शिष्याला काय देतात? बोध देतात. वेगवेगळे प्रकार हे बोध देण्याचे आहेत. जर केवळ वाक्यच महत्वाचं असतं तर दुसऱ्या प्रकाराने बोध देता आला असता का? म्हणून गुरुची कृपा ही विशेष महत्वाची. विठ्ठल गुरुचं वाक्य हे महत्वाचं आहे, पुस्तकातलं वाक्य महत्वाचं नाही. कारण पुस्तकात वाचलेलं वाक्य, ग्रंथात वाचलेलं वाक्य हे आपल्याला समजेलच असं नाही. चंद्रशेखर महाराजांचा दृष्टांत ऐकलेला आहे. काय झालं, एक मनुष्य होता, श्रीमंत मनुष्य होता, सावकार होता आणि तो वारला. त्याचा मुलगा व्यसनी होता. व्यसनी असल्यामुळं त्यानं बापानं कमवलेलं सगळं त्यानं संपवल्यानंतर काय त्याला खायला प्यायला सुद्धा राहिलं नाही. आणि मग आता काय करावं म्हणून जी रद्दी होती घरामध्ये, सावकारकीच्या ज्या वह्या होत्या त्या सगळ्या गाडीत भरल्या आणि तो विकण्यासाठी घेऊन चालला. घेऊन जात असताना त्याच्या वडिलाचा मित्र त्यांनी पाहिलं, ते कुठं चाललं रे? त्यांनी सांगितलं की मी आता विकायला चाललोय, काय राहिलं नाही. ते म्हणे थांब, मला विकत दे म्हणे सगळ्या वह्या ह्या. त्यांनी सगळ्या वह्या विकत घेतल्या, थोडं त्याला पैसे दिले. त्यांनी वह्या घरी घेऊन गेला आणि सगळ्या त्यात चाळल्या. त्याला लक्षात आलं की माझा मित्र हुशार आहे, त्यानं याच्यासाठी कुठं काहीतरी ठेवलेलं असणार आहे, आपल्याला याच्यामध्ये ते सापडू शकतंय. म्हणून सगळ्या वह्या चाळल्या, एक वही सापडली. त्याला बोलवलं, सांगितलं काय चाललंय तुझं सध्या? मी काय नाही. तू काही व्यवसाय धंदा करतो का? नाही करतो, पण काय भांडवल नाही. म्हटलं भांडवल देऊ का? द्या म्हणे. मग ती वही दाखवली तर त्या सांगितलं की बघ म्हणे तुझ्या वडिलांनी इथं धन ठेवलेलं आहे. ते म्हणे वेळेत म्हणे तुम्ही. वही होती, त्या वहीत एक चित्र काढलेलं होतं, अर्जुनाचा रथ काढलेला होता आणि अर्जुनाच्या रथाचं चित्र काढून
असं तिथं लिहिलेलं होतं की अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी घोड़ों पर, घोड़ों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर आणि शिखर की दृष्टी मोहरों के हंडों पर. म्हटलं हे ऐकून मी मंदिर पाडलं म्हणलं शेतातलं. त्याच्या वडिलांनी बांधून ठेवलेलं होतं ते मंदिर पाडलं. कारण तसं मंदिराचं चित्र रथाच्या आकाराचं ते मंदिर होतं. पण कुठं धन सापडलं नाही. अवतीभोवती सगळीकडे पाहिलं पण धन सापडलं नाही. वेडे मला तुम्ही, माझा बापाही वेडा आणि तुम्ही वेडे. सापडलं नाही ना धन. आणि तसं नाही अवे, तो वेडा नाही तो वेडा आहेस. काय ग, मंदिर पहिल्यासारखं बांधून घे. अरे खायची पंचायत आहे, मंदिर बांधून घे. तुला मी मंदिर बांधायला पैसा देतो, पण जसं होतं तसं मंदिर बांध, तुला मी धन उपलब्ध करून देतो. झालं, त्यांनी पैसे दिले, मंदिर बांधलं. आणि नेमकं पावसाळ्याचे दिवस होते आणि मंदिर बांधून झालं. तो गेला मंदिर बांधायचं झाले, आता धन प्राप्त करून द्या म्हणे. ते म्हणे थांब म्हणे, आता थोडंसं पावसाळा संपू दे, फाल्गुन महिना येऊ दे. झालं, पावसाळा गेला, हिवाळा गेला, फाल्गुन महिना सुरू झाला. फाल्गुन महिना सुरू झाला की लगेच गेला. त्यांनी सांगितलं थांब थोडा शिमगा होऊ दे. शिमगा होऊ दिला. तुकाराम महाराजांची बीज झाली आणि तृतीया आली. तृतीया आल्याच्या नंतर सांगितलं की उद्या सकाळी 2-4 मजूर घ्यायचे, खांदायचं वगैरे, टिका वगैरे, पावडं गमेलं घ्यायचं आणि मंदिराजवळ सगळ्यांनी दिवस निघायच्या आत तिथं उपस्थित राहायचं. तो तिथं उपस्थित राहिला, हाही तिथं आला आणि मग त्यांनी जागा दाखवून दिली. ती जागा उखरली, तिथं सोन्याचे हंडी निघाले. त्याच्यामध्ये काही सोन्याच्या मोहरा वगैरे असे भरलेले हंडी निघाले. त्याला धन उपलब्ध करून दिलं. मला सांगायचंय काय, ते वहीत लिहून ठेवलेलं होतं, नोंद होती, हंडा कुठं ठेवलेला आहे, सोनं कुठं ठेवलेलं आहे. पण या नुसतं वाचून स्वतःच्या बुद्धीनं जर आपण नुसतं वाचलं तर ते त्याला कळालं का? कळालं नाही. मग ते धन कुठं आहे हे सांगण्यासाठी, दाखवून देण्यासाठी कोणीतरी शहाणा मनुष्य लागला का नाही आणि त्याने दाखवून दिला का नाही. कारण त्याचा अर्थ असा होता, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर. अर्जुनाला एक फाल्गुन नाव आहे, म्हणजे फाल्गुन महिन्याची दृष्टी कृष्ण पर, म्हणजे फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष. त्या कृष्ण पक्षाच्या ठिकाणी कृष्ण की दृष्टी घोडो पर. अर्जुनाच्या घोड्याला रथाला 4 घोडे असतात, म्हणजे चतुर्थी तिथीवर, म्हणजे कृष्ण पक्षातली चतुर्थी. घोडो की दृष्टी सूरज पर, म्हणजे त्या घोड्याची दृष्टी, म्हणजे चतुर्थीची दृष्टी कुठे आहे? उगवत्या सूर्यावर, सूर्योदयावर. आणि सूर्याची दृष्टी म्हणजे सूर्याचे किरण, सूर्याचा प्रकाश शिखर पर, म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जो प्रकाश आहे तो प्रकाश ज्या वेळेला शिखरावर पडतो, शिखर की दृष्टी मोह के हंडो पर. आणि मग शिखराची सावली जिथं पडली सूर्योदयाच्या वेळी, फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष, कृष्ण पक्षातली चतुर्थी, चतुर्थीचा सूर्योदय, सूर्योदयाचा प्रकाश, त्या तो प्रकाश शिखरावर, त्यावेळेला शिखराची सावली जिथं पडली तिथं खांदायला सांगितलं. तिथं मोहऱ्याचे अंडा निघले. विठ्ठल विठ्ठल. वेद काय सांगतो, शास्त्राचं काय तात्पर्य, काय अभिप्राय आहे, आपल्या बुद्धीनं आपण जर त्याचा अर्थ करायचा, जाणून घ्यायचं जर ठरवलं तर ते शक्य होत नाही. ते सांगण्यासाठी, समजून देण्यासाठी गुरुच लागतात. गुरु बिना कौन बतावे, गुरु बिना कौन
हरी भवबंधो. आणि जर काय गुरुनी जरी उपदेश केला तरी कधी कधी बोध प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? तर तो बोध संपादन करण्याची लायकी, ती पात्रता, ती योग्यता आपल्यामध्ये नसते. आणि म्हणून तो बोध प्राप्त होण्यासाठी मग संत सांगतात, गुरु सांगतात, काय सांगतात? रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा. राम कृष्ण वासुदेव हरी हा मंत्र सांगतात. आणि मग या मंत्राचं अनुष्ठान केल्यानंतर, या मंत्राचा जप केल्यानंतर आत अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध होऊन स्थिर व्हायला लागतं. आणि मग नुसतं नाम घेतलं की आनंदाची गळती सुरू होते. आनंद, अशा प्रकारचा आनंदाचा झरा लागतो. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा. ब्रह्मानंदाचा अशा प्रकारचा झरा सुरू होतो. ब्रह्मानंदाची गळती लागते. आणि मग तरीही नामस्मरण सुरूच ठेवलं की रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा. रामकृष्ण वासुदेव हरी या मंत्राचा जप करत करत तो देहात जरी असला, देहात असून तो देहरहित अशा प्रकारचा होऊन जातो. विदेह अवस्था त्याला देहात असताना प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. पण गुरुच्या वाक्याने एवढा बोध प्राप्त होऊन भवबंध जरी नष्ट होत असतं, पण त्याच्याकरता गुरुनी सांगितलेलं वाक्य, त्या वाक्याच्या द्वारा बोध निर्माण होण्यासाठी त्या गुरुच्या वाक्यावर विश्वास असावा लागतो. विश्वास, त्यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धा, श्रद्धावानाला. आणि श्रद्धा, श्रद्धा म्हणजे काय? वेदांत गुरुवाक्येषु विश्वास श्रद्धा, सा श्रद्धा. तर वेदांत आणि गुरूंच्या वाक्यावर जो विश्वास असतो त्या विश्वासालाच काय म्हटलं जातं? श्रद्धा म्हटलं जातं. ही श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असली त्याला भाव म्हणतात. गुरुवाक्य भाव, गुरुच्या वाक्यावर असणारा भाव अर्थात श्रद्धा. त्या श्रद्धेच्या बळाने निजबोधे पै बुद्धी, निज असणार आपलं जे स्वरूप, जो आत्मा, त्या आत्मस्वरूपाच्या आकाराची बुद्धी होते. ती बुद्धी म्हणजेच अहम ब्रह्मास्मी असा त्या बुद्धीला आकार प्राप्त होतो. आणि ही बुद्धी त्यालाच बोध म्हणतात. बोध, अहम ब्रह्मास्मी हा जो बुद्धीचा आकार आहे, ती बुद्धीची वृत्ती आहे, या वृत्तीलाच बोध म्हणतात. आणि या बोध, हा बोध प्राप्त झाला आणि या बोधाच्या द्वारा आपण पाहायला लागलो. तेने बोधे पाहता अखंडते समाधी. तो बोध प्राप्त झाल्याच्या नंतर त्या बोधाने ज्या वेळेला आपण सगळीकडे पाहतो त्यावेळेला समाधी असते. समाधी, असा बोध प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य काहीही करत असला, झोपला तरी समाधी आहे, फिरत असला तरी समाधीच आहे, विषय भोगत असला तरी समाधी आहे. आत्मा स्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरंगुहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. आचार्यांनी शिवमानस पूजेमध्ये वर्णन करत असताना बोध प्राप्त झालेला जो महात्मा, त्या महात्म्याची निद्रा अवस्थेमध्ये सुद्धा काय असते? समाधी असते. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तेणे बोधे पाहता अखंड ते समाधी. कारण त्याची स्थिती कशी असते? शेवटच्या जनिवनी निरंजनी वासुदेव समान. जनिवनी निरंजनी वासुदेव समान. निरंजनी वासुदेव समान. जनिवनी निरंजनी वासुदेव समान.
वासुदेव समान जनामध्ये वनामध्ये आणि निरंजन अशा स्थानामध्ये सगळीकडं वासुदेव हा कसा आहे समान आहे ब्रह्म सर्वगत सदा असा सगळीकडे समान असणारं ब्रह्म त्याच्या ठिकाणी चित्त स्थिर झाल्यानंतर त्या चित्ताची स्थिती कशी झाली देवी चित्ताची चैतन्य झाले अशा प्रकारची नाथ महाराज म्हणतात स्थिती होते एका जनार्दनी चित्त चैतन्य घन रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळती गा रामकृष्ण वासुदेव हरी देवी हरे गा झालेली सेवा परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबांच्या चरणी समर्पित करतो उपस्थित असणारी सर्व गुरुजन मंडळी परमपूजनीय प्रातस्मरणीय बाबा शांतीब्रह्म बाबा आणि सर्वच असणारी गुरुजन मंडळी सर्व साधक मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम अशा कर्तव्य न्यूनते